राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटाचं कर्जतमध्ये शिबिर चालू आहे। या शिबिरातून बोलताना अजित पवारांनी लोकसभेसाठी 4 जागांवरून लढणार असल्याचं सांगितलंय। रायगड, शिरूर, बारामती आणि सातारा या 4 जागांवर राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी दावा केलाय। सोबतच अजून काही जागा या ठाकरे गटाकडे असतील तर त्यावर चर्चा करून लढवण्यात येतील हे देखील स्पष्ट केले। थोडक्यात अजित पवारांची लोकसभेसाठीची स्ट्रॅटेजी काय असणार आहे ते आता स्पष्ट झालंय। सुरुवातीला अजित पवार गट लोकसभेच्या किमान 12 जागा लढवेल असं बोललं जात होतं। त्यातही भाजपच्या ताब्यात असणाऱ्या माढा, भंडारा, गोंदिया, बीड, दिंडोरी अशा जागांवर देखील दावा करेल अशा चर्चा होत्या। पण या चर्चाच अजित पवारांकडून संपुष्टात आलेल्या दिसतायत। एकतर अजित पवारांच्या दाव्यानुसार ज्या ठिकाणी भाजपचा स्टँडिंग खासदार असेल त्या ठिकाणी अजित पवार गट दावा करणार नाहीये। म्हणजेच अजित पवार गट बीड, माढा, दिंडोरी किंवा भंडारा, गोंदिया अशा जागांवर दावा करणार नाही। राहतो प्रश्न शिंदे गटाकडे असणाऱ्या जागांचा, तर इथे देखील शिंदेंकडच्या स्टँडिंग जागा शिंदेंना सोडल्या जातील हे अजित पवारांनी गृहीत धरले। त्यामुळे नाशिक, कोल्हापूर, मावळ अशा काही जागा अजित पवार आपल्याकडे घ्यायला पाहतील असा अंदाज होता, तो देखील आता संपुष्टात येताना दिसतोय। अशा वेळी राहतात त्या उद्धव ठाकरेंकडे असणाऱ्या जागा, यात परभणीचे संजय जाधव, उस्मानाबादचे ओमराजे निंबाळकर, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून विनायक राऊत आणि ठाण्यातून राजन विचारे असे एकूण 5 खासदार ठाकरेंसोबत आहेत। या 5 जागांपैकी ठाणे, परभणी आणि उस्मानाबाद या 3 जागांवर अजित पवार क्लेम करताना दिसतील। या तीनही जागांवर अजित पवारांचा डोळा असेल किंवा इथून लढत देण्यासारखा उमेदवार देखील त्यांच्याकडे आहे असं म्हणता येतं। असो तर या वाढीव 3 व दावा केलेल्या 4 अशा 7 जागा लढवून अजित पवार 7 खासदार विजयी करण्याच्या प्रयत्नात असतील। आता या 7 जागांवरून अजित पवारांकडे कोण उमेदवार असतील, त्यांची इथे ताकद किती असेल ते पाहूयात। पहिला नंबर लागतो बारामतीचा। सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार कोणाला उमेदवारी देणार हा प्रश्न आहेच, पण बारामतीवर दावा करून अजित पवारांनी लढाई होणार हे स्पष्ट केलंय। दुसरी गोष्ट म्हणजे बारामतीतून अजित पवारांना तुल्यबळ उमेदवारच मैदानात उतरावा लागेल। सध्या तरी शिवतारे बापू, कांचन कुल, राहुल कुल अथवा हर्षवर्धन पाटलांच्या नावांची चर्चा आहे। पण शिवतारे असोत वा हर्षवर्धन पाटील हे उमेदवार एकतर अजित पवार गटातून तिकीट घेण्यास किती उत्सुक असतील व या उमेदवारांना अजित पवार किती प्रामाणिक मदत करतील हा प्रश्न आहे। अजित पवारांकडून खास अजित पवारांचा उमेदवार कोण असू शकतो याचा विचार करायचा झाला तर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार अशी घरातली 2 नावं समोर येताना दिसतात। त्यातही मावळ मतदारसंघावर अजित पवार क्लेम करणार नाहीत हे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर पार्थ पवारांसाठी अजित पवार बारामती लोकसभा समोर आणतील। पण बारामती सुप्रिया सुळेंसमोर सहजासहजी सोपी ठरणारी नाहीये। सलग दुसरा पराभव पाहायला लागल्यास पार्थ पवारांचं राजकारण संपुष्टात येऊ शकतं। अशा वेळी अजित पवार धक्कातंत्राचा वापर करत दत्तात्रय भरणे यांचं नाव समोर आणू शकतात। एकतर भरणेंचं नाव भाजपसाठी देखील सोयीचं ठरू शकतं, कारण त्यामुळे इंदापूर हर्षवर्धन पाटलांसाठी मोकळी होऊ शकते। दुसरी गोष्ट मतदारसंघात असलेल्या धनगर मतांचा प्रभाव व अजित पवारांच्या मर्जीतली नाव म्हणून दत्तात्रय भरणे विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना बारामतीचा रंगू शकतोय। यानंतर दुसरा नंबर लागतो शिरूरचा। अमोल कोल्हे सध्या कुठे आहेत? अजित पवारांसोबतचा शपथविधी पार पाडून शरद पवार गटात गेलेल्या कोल्हेंना अजूनही तळ्यात मळ्यात समजलं जाते। निवडणुका जवळ आल्यानंतर अमोल कोल्हे अजित पवार गटाकडून तिकीट घेतील अशा देखील चर्चा आहेत। अर्थात शिंदेच्या जवळ असणाऱ्या शिवाजीराव आढळरावांचा अशा वेळी पत्ता कट होऊ शकतोय। दुसरीकडे पवार गटाला उमेदवाराचा शोध घ्यावा लागू शकतो। मात्र आढळरावांना तिकीट दिल्यास अमोल कोल्हे शरद पवार गटातून निवडणूक लढू शकतात। कोल्हेंचं माळी असणं व शरद पवारांना मानणारा जुना गट या लोकसभा मतदारसंघात असणं ही कोल्हेंसाठी जमेची बाजू ठरू शकते। मात्र अमोल कोल्हे जर अजित पवार गटाचे उमेदवार ठरले आणि आढळराव शांत राहिले तर मात्र एक हाती ही जागा अजित पवार गटाकडे जाऊ शकते। तिसरी जागा आहे ती साताऱ्याची। साताऱ्यातून सध्या श्रीनिवास पाटील खासदार आहेत। गेल्या वर्षी ही जागा प्रचंड प्रतिष्ठेची करण्यात आली होती। श्रीनिवास पाटलांचं वय पाहता आता अजून एक टर्म ते निवडणूक लढवतील असं म्हणण्याचे चान्सेस फार कमी आहेत। श्रीनिवास पाटलांचे पुत्र सारंग पाटील हे देखील शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं सांगण्यात येते। मात्र आज तरी शरद पवार गटाकडे संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघावर प्रभाव ठेवू शकेल असं नाव नाहीये। अजित पवार गटाकडे मात्र रामराजे नाईक निंबाळकरांचा सक्षम पर्याय आहे। रामराजेंनी माढा लोकसभेवर दावा ठोकलाय, शिवाय काही करून आपण रणजितसिंह निंबाळकरांना मदत करणार नसल्याचं स्पष्ट केलंय। अशा वेळी साताऱ्यातून रामराजेंना उभा करून माढ्यातून पाठिंबा घेणं आणि साताऱ्यात पाठिंबा देण्याची खेळी रामराजे खेळू शकतात। रामराजे नसतील तर मात्र अजित पवार गटाला देखील उमेदवार शोधावा लागू शकतोय। उदयनराजे अजित पवार गटातून लढणं अशक्य आहे। मात्र शिवेंद्रराजेंना आपल्या गटात घेऊन उमेदवारी देण्याची तयारी अजित पवार करू शकतात। पण हा विषय जरतरचा। सध्या तरी मतदारसंघाच्या बाहेरचे असणारे रामराजेच इथून सक्षम पर्याय ठरू शकतात। अशा वेळी शरद पवार काँग्रेसला जागा सोडून पृथ्वीराज चव्हाणांचा आग्रह धरू शकतील। पृथ्वीराज चव्हाण वर्सेस रामराजे असा सामना झाल्यास मात्र ही निवडणूक ऐतिहासिक होईल।
साताऱ्यानंतरची जागा आहे ती रायगडची. राष्ट्रवादीच्या 4 जागांपैकी एकमेव रायगडची जागा अजित पवार गटाकडे आली आहे. सुनील तटकरे इथून अजित पवार गटाचे उमेदवार असतील हे जवळपास फिक्स आहे. मात्र खरी चर्चा तटकरेंच्या विरोधात कोण यावर राहणार आहे. आनंद गीतेंना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळते की शेकापचे जयंत पाटील तटकरेंविरोधात उभा राहतात यावर बरीच समीकरणं ठरणारी असतील. तुर्तास तरी रायगडमधून अजित पवार गटाचे तटकरे उमेदवार असतील हे निश्चित झाले. या 4 दावा केलेल्या जागांसोबत अजून 3 जागा अजित पवार गट लढवेल. या 3 जागांमध्ये ठाणे, परभणी आणि उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव अशा 3 जागा असतील. ठाण्यातून सध्या राजन विचारे खासदार आहेत. ठाण्यावर भाजपने आधीच दावा ठोकलाय. कल्याणवर भाजपला सोडावा लागला तर श्रीकांत शिंदे ठाण्यातून लढतील असं बोललं जातंय. दुसरीकडे आनंद परांजपे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासाठी सक्षम उमेदवार असतील. त्याचं कारण म्हणजे एकतर परांजपेंना मानणारा एक वर्ग या लोकसभा मतदारसंघात आहेच. शिवाय ठाण्यातील भाजपसाठी शिंदेचा खासदार ठाण्यातून नसावा ही राजकीय सोय असेल. ठाण्यानंतर जागा असेल ती धाराशिवची. धाराशिवचा ऐतिहासिक सामना पुन्हा एकदा राणा जगजितसिंह पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर असा रंगू शकतो. गतवर्षीच्या पराभवाचा बदला राणा जगजितसिंह यांना अजित पवार गट व भाजप शिंदे गटाचं पाठबळ या जोरावर भरून काढता येऊ शकते. राणा जगजितसिंह पाटील सोडले तर मात्र अजित पवारांकडे सक्षम उमेदवार नसल्याचं दिसतंय. हेच गणित परभणीला देखील लागू होतं. राजेश विटेकर हे अजित पवार गटातून परभणीसाठीचे उमेदवार ठरू शकतात. इथेही विटेकरांना सोडून दुसरा सक्षम पर्याय अजित पवार गटाकडे नसल्याचं दिसून येते. थोडक्यात अजित पवारांनी दावा केलेले 4 आणि अंदाज दिलेले 3 अशा एकूण 7 जागांवरच अजित पवार गट लढेल हे जवळपास निश्चित झालंय असं म्हणता येते. तुम्हाला काय वाटतं? यातल्या किती जागांवर अजित पवार गटाचे उमेदवार निवडून येतील? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.